शिवे अवतार धरून केले त्रैलोक्य पावन समाधी त्र्यंबक शिखरी मागे शोभे ब्रह्मगिरी निवृत्ती नाथांचे चरणी शरणिका जनार्दन रामकृष्ण रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी Bye.
हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय राम जय राम। पुढे सरका आजी पुढे या पाठीमागून येणारी मंडळी पुढे मागे बसतील तुम्ही पुढे सरका सरका पुढे या या पुढे या सरका पुढे महिला मंडळीला विनंती पुढे येऊन बसा सगळ्यांनी उठा तिथून आणि पुढे येऊन बसा सगळ्या मागच्या महिला मंडळी सगळ्यांनी उठा मंडप कसा सर्वांनी शिस्तीत उठा दिसला पाहिजे आपलं या पुढे या मागच्या मंडळी मागच्या महिला मंडळी उठा सर्वांनी पुढे येऊन बसा जागच्या जागी सरकू नका पुढे येऊन बसा हो मागे आवाज जास्त येतो इथं पुढे येत नाही पुढे येऊन बसा मी येऊ तिकडे माईक घेऊन सरका पुढे नाम संकीर्तन साधन पैसो नाम संकीर्तन साधन पैसो नाम संकीर्तन साधन पैसो नाम संकीर्तन साधन पैसो पापे जन्म लगती सायास जावे मना लगती सायास जावे मना सायास जावे मना लगती सायास जावे मना तू घरा नारायण सुखे घरा नारायण सुखे घरा नारायण बैसोनी कराई बैसोनी कराई बैसोनी कराई बैसोनी कराई आवडी आनंद आळ बाबा आवडी अनंत आळ बाबा आवडी अनंत आळ बाबा राम कृष्ण हरी विठ्ठल केशव राम कृष्ण हरी विठ्ठल राम कृष्ण हरी विठ्ठल राम कृष्ण हरी विठ्ठल जपावा सर्व काळ मंत्र जपावा सर्व काळ मंत्र जपावा सर्व काळ या विनो अनिक असता पैसा या विना अनिक असता पैसा या विनो अनिक असता पैसा या विना अनिक असता पैसा तसे आन विठोबाची तसे आन विठोबाची तसे आन विठोबाची लगती सायास जावे म्हणा लगती सायास जावे म्हणा लगती सायास जावे म्हणा लगती सायास जावे म्हणा येतो घरा नारायण येतो घरा नारायण सुखे घरा नारायण कामणे सोपे आहे सर्वाहू कामणे सोपे आहे सर्वाहू कामणे सोपे आहे सर्वाहू कामणे सोपे आहे सर्वाहू शहाणा तू धनी भेटुये शहाणा तू धनी भेटुये शहाणा तू धनी भेटुये कामणे सोपे आहे सर्वाहू कामणे सोपे आहे सर्वाहू कामणे सोपे आहे सर्वाहू कामणे सोपे आहे सर्वाहू शहाणा तू धनी भेटुये शहाणा तू धनी भेटुये शहाणा तू धनी भेटुये लगती सायाच जावे म्हणा लगती सायास जावे म्हणा येतो खरा नारायण हरी जय जय हरी जय हरी जय जय हरी जय बसणारी मंडळी हाताने टाळी वाजवा एका तालात भजन म्हणा सगळ्यांनी एक टाळी एक जय हो राहुलजी हरी जय जय हरी जय हरी जय हरी जय हरी जय जय हरी जय जय हरी जय हरी जय हरी हरी
हरी हरी हरी हरी हरी जय हरी 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 हा विठोबाय रखुमाई जय विठोबाय रखुमाई हो टाळकरी क्या बात है वाह वाह ताली 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 माय बा रामचंद्र भगवान पवन पुत्र हनुमान रे भाई नाम संकीर्तन साधन पै सोपे नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे न लगते सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण ठाईच बैसोनी करायक चित्त आवडी अनंत आळवावा राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ यावीन अनेक असता पैसाद वाहत से आन विठोबाची न लगते सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण तुका मने सोपे आहे सर्वाहू शहाना तो धनी गे तू इथे न लगते सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण विठ्ठल विठ्ठल नाम संकीर्तन साधन पै सुख पापे जन्मांतरीचे
नलगते सायास जावे वनांतरा सुके येतो घरा नारायण समचरण सरोजम सांद्रनीला उदाभम जगदनिहित पाणी मंडन मंडनाना तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदैवलासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम करू प्रथम मन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे नमस्कारून आता नमस्ते शारदे देवी सरस्वती मती प्रदे वसतो मम जिव्हाग्रे सर्व विद्या प्रदाभव लोकाभिराम मरणरंगधीरम राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतामुरिष्टं वातात्मजं वानरायुक्तमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये ज्या ज्या ठिकाणी मन जाये माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी ते ते सद्गुरु तुझे पाय दोनी निवृत्तीनाथा चेचवणी निवृत्तीनाथा ते चरण निवृत्तीनाथा चेचवणी हो निवृत्तीनाथा शरण ये शरण ये काहो जनार्दनी शिवे अवतारणी केले केले
मूर्ती देवा काय महिमा वर्णावा शिव्या अवतार धरुण केले त्रैलोक्य पावन समाधी त्र्यंबक शिखरी मागे शोभे ब्रह्मगिरी निवृत्तीनाथांजे चरणी शरणे का जनार्दनी विठ्ठला विठ्ठला नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे न लगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण. प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी या ज्ञानदानाकरता या संकीर्तनाकरता निवडलेला अभंग यच्ची यावत भूतलावर जन्माला आलेल्या जडजीवांचा उद्धार करण्यासाठी आपला ध्येय अखंड झिजवणारे देव मान्य संत संत मान्य संत आणि लोकमान्य संत असे असणारे महान भगवत भक्त विश्वंदे महाराष्ट्र भूषण 350 वर्षापूर्वी तुमच्या आमच्या वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी शोभून दिसणारी श्री संत जगद्गुरु तुकोबराय आणि श्री महाराजांचा 6 चरणाचा देवघरामध्ये येण्याकरता काय पर्याय करावा लागतो गड्या, किंबहुना जन्मांजन्माचे पाप जाळण्याकरता काय करावं लागतं गड्या, हा मुद्दा शिकवणारा अभंग आजच्या सेवेसाठी वास्तुशांतीच्या निमित्ताने निवडला आहे. विठ्ठल अभंग श्री संत जगद्गुरु तुकोबरायांचा आहे. कोणाचा आहे? बोलत जायचं, टेन्शन अजिबात घ्यायचं नाही. मी शुद्ध शाकाहारी, कोणला खात. तुम्ही काय नाराज आहे का माझ्यावरती? मला माहिती कीर्तन थोडंसं उशिरा सुरू झालंय, पण काळजी करू नका. अगदी तुमच्या मनाला पटेल आणि तुमच्या मनाला आवडेल अशाच वेळाच कीर्तन संपवणार आहे. फक्त जास्तीत जास्त अर्धा ते पाऊण तास मी तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. जास्त अजिबात सांगणार नाही, थोडंच सांगणार आहे, गोड सांगणार आहे. तुमच्या सगळ्यांच्या मनाला पटेल, सगळ्यांच्या मनाला रुचेल, आवडेल अशा भाषेमध्ये आणि सोप्या सरळ सरळ भाषेमध्ये कीर्तन तुमच्या मनापर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहे. त्याच्यामुळे अजिबात जास्त टेन्शन घ्यायचं नाही. सर्वांगाची कान करून ऐकत असताना वक्त्याला प्रतिसाद देणं हे श्रोत्याचं कर्तव्य असतं. हे कर्तव्य बजावणं हे तुमचं काम आहे. म्हणून माझ्यासोबत तुम्ही सुद्धा थोडं थोडं बोलत चला. पाकिट जरी मी एकठाणी येणार असलो तरी तुम्ही सुद्धा मला बोलू लागा. हा, फ्रेश बसा सगळ्यांनी. जसं तुम्हाला कोणी इथं धरून आणलं असं काही का नाही, फ्रेश बसा सगळ्यांनी. बरोबर आता किती वाजले? 12:30. हा, 12 वाजले. बरोबर 12:30 ते पाऊण वाजेपर्यंत मी तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार. अगदी थोडंच सांगणार आहे, गोड सांगणार आहे. अभंगाला एवढा न्याय देता येतो की नाही आपल्याला माहिती नाही, पण जेवढे महत्वाचे मुद्दे तुमच्या मनापर्यंत पोहोचवतो. फक्त सर्वांगाचे कान करून ऐका. विठ्ठल अभंग जो निवडलाय तो अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबरायांच्या मुखारविंदातून बाहेर पडलेली शब्दवाणी आहे. आणि या अभंगाच्या माध्यमातून देव घरात आणण्याकरता जगद्गुरु तुकोबराय म्हणतात काही सायाच करायची गरज नाही. सगळ्यात सोपं साधन जर कोणतं असेल तर जीवनातील पाप जाळण्याकरता आणि चित्त निर्मळ करण्याकरता नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे. बारकाईने जर विचार केला तर या अभंगाचे 6 चरण आहे आणि 6 चरणामध्ये जगद्गुरु तुकोबराय 6 मुद्दे तुम्हाला आम्हाला शिकवतात. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबराय पाप जाळण्याचा पर्याय शिकवतात. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये काही सयास न करता देव घरात येतो हे शिकवतात. अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये देवाचं भजन कसं करायचं हे शिकवतात. अभंगाच्या चौथ्या चरणामध्ये कोणत्या देवाचं भजन करायचं हे शिकवतात. अभंगाच्या 5व्या चरणामध्ये खऱ्या अर्थाने याच्याशिवाय दुसरा सोपा पर्याय नाही हे शपथ घेऊन शिकवतात. आणि अभंगाच्या 6व्या चरणामध्ये सगळ्यात सोपं हेच साधन आहे हे शिकवतात. विठ्ठल सरळ सरळ आणि सोपा प्रत्येकाच्या परिचयातला अभंग आजच्या सेवेसाठी निवडलाय. खऱ्या अर्थाने अभंगाच्या काही चरणाचा भावार्थ तुमच्या मनापर्यंत जरी पोहोचवला नाही तरी खऱ्या अर्थाने तुमच्या मनापर्यंत तो आपोआप पोहोचला जाईल असा अभंग, सोपा अभंग आणि हरिपाठामध्ये सहज म्हणणारा अभंग आजच्या सेवेसाठी निवडलाय. या अभंगाच्या माध्यमातून एकच मुद्दा मला मनापर्यंत पोहोचवायचा आहे. एवढी मोठी इमारत, एवढी मोठी बिल्डिंग, एवढा मोठा बंगला या ठिकाणी खऱ्या अर्थाने कर्मयोग नावाचा बंगला या ठिकाणी खऱ्या अर्थाने नवीन तयार झालाय. हे घर तयार झालंय. मग नुसतं घराला घरपण नाही देवाशिवाय, किंबहुना घराला घरपण नाही घरातल्या माणसांशिवाय. मग घरातले माणसं व्यवस्थित राहण्याकरता त्यांची संपत्ती, त्यांचं आरोग्य, त्यांची खऱ्या अर्थाने सगळी व्यवस्था सुरळीतपणे टिकण्याकरता देवाचं सानिध्य असणं तितकंच गरजेचं आहे. मग तो देव, तो पांडुरंग, तो नारायण घरामध्ये येण्याकरता काय करावं लागतं? पहिल्यांदा तुमच्या आमच्या ठिकाणचे पाप जाळावे लागतात. मग तुम्ही म्हणाल महाराज आम्ही काय तुम्हाला का पापी दिसतो का? अजिबात नाही. तुम्ही आम्ही पापी नाहीये आपल्या मनाने, पण कळत नकळत तुमच्या आमच्या कुटुंबाला, तुमच्या आमच्या घराला जे काही दोष लागलेले असतात त्या दोषांचं निवारण करण्याकरता सगळ्यात सोपा पर्याय नामसंकीर्तन साधन पै सोपे.
परिणाम जळतील पापे जन्मांतरीचे. तुमच्या आमच्या जीवनामधून खऱ्या अर्थाने पापाची मुक्तता, खऱ्या अर्थाने पापाची मुक्तता झाली की देवापर्यंत पोहोचावं लागत नाही, तो भगवान परमात्मा आपल्यापर्यंत येऊन पोहोचतो. सुखे येतो घरा नारायण. हा मुद्दा मला तुमच्या मनापर्यंत पोहोचवायचा आहे आणि थांबायचंय. ऐका, या कीर्तनाला, या सेवेला सुरुवात करण्यापूर्वी खऱ्या अर्थाने अल्पसा परिहार घेणे हे वक्त्याचं कर्तव्य असतं. तद्वत याच न्यायाने थोडासा स्पर्श करतो पुढे सरकतो. हा कार्यक्रम कशानिमित्त सर्वांना ज्ञात आहे, ठाऊक आहे, कल्पना आहे, परंतु थोडासा स्पर्श करतो. आज या ठिकाणी या 3 भावंडांनी केलेल्या कष्टाला खऱ्या अर्थाने आईवडिलांच्या आशीर्वादाने आणि 1008 पंडिताचार्य शिवाचार्य महाराज वडांगळीकर या संतांच्या कृपाशीर्वादाने, सगळ्यांची एकोप्याने, सगळ्यांच्या सहकार्याने ही इमारत आज पूर्णत्वाला जाऊन आता गृहप्रवेश करतायत. आणि गृहप्रवेशाच्या निमित्ताने खऱ्या अर्थाने भगवंताचं नामस्मरण मंगल सांगितलंय आणि ते नामसंकीर्तन आपल्या द्वारासमोर किंबहुना आपल्या वास्तुशांतीच्या निमित्ताने घडावा हा उदात्त हेतू मनामध्ये ठेवून आज या ठिकाणी कीर्तन संहिता किंबहुना कीर्तन सोहळा संपन्न होतोय. या कीर्तनाकरता उपस्थित महाराष्ट्रातील सर्व दिग्गज मंडळी इथपर्यंत येऊन पोहोचले. आपल्या परिसरातील आहे, आपल्या भागातील आहे, अशा आदरणीय वंदनीय गोड ज्यांची मृदुंगावरती साथ आहे, माझे जीवलग मित्र आणि हृदयस्थ मित्र असणारे आदरणीय वंदनीय निलेश महाराज आहेत. महाराजांना वंदन करतो. प्रत्येकाचं मन वेधून घेण्याचं काम ज्या वाद्याने करतायत ते वाद्य म्हणजे बासरी. बरं, तुमचं आमचं मन काय वेधेल गड्या? भगवंताने बासरी वाजवावी, भगवंताने वेणू वाजवावा आणि सगळ्या गवळणींनी खऱ्या अर्थाने भगवंतापर्यंत पळत यावं. एवढी श्रीमंती, एवढी ताकद ज्या वाद्यामध्ये आहे ते वाद्य म्हणजे बासरी. या बासरी वादनाचं काम सहकार्य जे करतायत या कीर्तनाकरता आदरणीय वंदनीय राहुल महाराज आहेत. महाराजांना वंदन करतो. तसं पाहायला गेलं तर आजच्या कीर्तनामध्ये 3 राहुल महाराज, ज्यांनी पहिली चाल गायली ते सुद्धा राहुल महाराज, जे बासरी वादन करतात ते सुद्धा राहुल महाराज, आणि कीर्तनाकरता तुमच्या समोर उभे ते सुद्धा कोण? आज 3 जण एकत्र आलेले आदरणीय वंदनीय राहुल महाराज आहेत. महाराजांना वंदन करतो. इकडे गोड ज्यांच्या मुखातून पहिली चाल आपण श्रवण केली, माझे जीवलग मित्र आणि या बालगोपाळांच्या मनावरती धर्म वाढवण्यासाठी कर्म कसे केले पाहिजे, जीवन जगत असताना माईबापाला सांभाळलं पाहिजे, किंबहुना हे सर्व संस्कार या कमी काळात आणि कमी वेळात या बालगोपाळांच्या मनावरती रोजवणारे एक व्यक्तिमत्व आदरणीय वंदनीय माझे जीवलग मित्र राहुल महाराज आहेत. महाराजांना वंदन करतो. गोड ज्यांच्या मुखातून पहिली पंचपदी आपण श्रवण केली अशा आदरणीय वंदनीय वैभव महाराज आहेत. गोड त्यांचा स्वभाव आहे आणि त्यांचं गाणं जर ऐकलं तर त्यांच्या चाली, त्यांचे स्वर, त्यांची लयबद्धता ऐकतच राहावी अशी मनाची अवस्था आपली होते. आदरणीय वंदनीय वैभव महाराज आहेत. महाराजांना वंदन करतो. आपल्या गावचं भूषण, आपल्या गावचं वैभव, स्वानंद सुकुणवाशी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये ज्यांनी विद्याग्रहण केली आणि परमार्थाची पताका खांद्यावरती घेऊन खऱ्या अर्थाने जे प्रचार प्रसार करतायत आदरणीय वंदनीय नामदेव महाराज आहेत. महाराजांना वंदन करतो. इकडे आदरणीय वंदनीय गायनाची साथ जे करतायत, प्रथमच त्यांचा आणि माझा परिचय विश्वास महाराज आहेत. बाबांनाही वंदन करतो. बाबांच्या चरणावरती नतमस्तक होतो. सगळं बालगोपाळ भजनी मंडळी सगळ्यांना वंदन. इकडे सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहेत, सगळ्यांना वंदन करतो. सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक होतो. माझे तरुण मंडळी तुम्हालाही वंदन करतो. इकडे विनयकराचे साथ जे करतायत, हुबेहूब तुकोबरायांचं स्वरूप ज्यांच्याकडे पाहिल्यानंतर लक्षात येतं असं आदरणीय वंदनीय उद्धव महाराज आहेत. महाराजांना वंदन करतो. आमच्या निलेश महाराजांची थाप असेल, आमच्या राहुल दादांच्या बासरीचा आवाज असेल, इकडे राहुल महाराजांचा आवाज असेल, इकडे वैभव महाराजांचा आवाज असेल, आणि माझा येड्या धडाचं थोडंफार वक्तृत्व हे गोड पद्धतीने तुमच्या कानापर्यंत जे पोहोचवण्याचं काम करतायत आणि या संपूर्ण कार्यक्रमाला ज्यांनी मार्गदर्शन केलंय अशा आदरणीय वंदनीय माझे जीवाचे जीवलग आणि माझे जीवलग मित्र आदरणीय वंदनीय रमेश भाऊ साथी आहेत. भाऊंना सुद्धा खूप खूप वंदन करतो. संपूर्ण कार्यक्रमाचं चित्रीकरण जे करतायत आदरणीय राहुल महाराजांच्या संस्थेतील आमचे चैतन्य दादा, वा वा, तुम्हालाही वंदन करतो. खऱ्या अर्थाने युट्यूबचं माध्यम अतिशय योग्य. पहिल्यांदाच त्यांची माझी भेट झाली. आता नवीन सुरू केलं का चॅनल? काय ना, कीर्तन चैतन्य. कीर्तन चैतन्य या चॅनलवरती युट्यूबवरती
हा वास्तुशांतीचा कार्यक्रम तुम्हाला खऱ्या अर्थाने ज्या ज्या वेळेला ऐकावा वाटेल त्या त्या कीर्तन चैतन्य नावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या घंटीवरती क्लिक करायला विसरू नका. अतिशय गोड सुंदर चॅनल आहे. सगळ्यांना वंदन करतो. माता माऊल्या आहेत, पुरुष मंडळी आहेत. वेळ खूप झालाय. अगदी कमी वेळात जास्तीत जास्त चिंतन तुमच्या मनापर्यंत मला पोहोचवायचं आहे. माझ्यासोबत आलेले आमचे निखिल दादा आहेत, तुम्हालाही वंदन करतो. सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक कीर्तनाला सुरुवात. विठ्ठल वास्तुशांतीच्या निमित्ताने आपण सगळेजण खऱ्या अर्थाने या परिवाराला शुभेच्छा देण्याकरता, अभिनंदन करण्याकरता इथपर्यंत येऊन पोहोचलोय. खऱ्या अर्थाने एखादी इमारत पूर्णत्वाला जाण्याकरता किंबहुना आपण करत असणारं काम पूर्णत्वाला जाण्याकरता वाडवडिलांचे आशीर्वाद असणं तितकंच गरजेचं आहे. किंबहुना जी कोणी व्यक्ती तुमच्या आमच्या कुटुंबामधून गतप्राण झाली त्या पीटर स्वरूपी व्यक्तिमत्वांचा आशीर्वाद मिळणं तितकंच गरजेचं आहे. आई वडिलांचे आशीर्वाद महत्वाचे आहेत. किंबहुना संत महात्म्यांचे आशीर्वाद सुद्धा तितकेच महत्वाचे आहेत. हा पारमार्थाचा पाया रचत असताना किंबहुना सर्व संत महात्म्यांनी एकत्रित येऊन या वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करत असताना, वारकरी संप्रदाय रूपी घर पूर्णत्वाला जात असताना खऱ्या अर्थाने बहिणाबाईंनी वर्णन करावं. संत कृपा झाली इमारत फळा आली. संतांची कृपा खऱ्या अर्थाने प्रत्येक कामाला पूर्णत्वाला जाण्याकरता गरजेची असते. तसं तुमच्या आमच्या कुटुंबामध्ये एखादा कर्तव्य पार पाडण्याकरता किंबहुना शुभ कार्य घडण्याकरता, मग वास्तुशांती असेल, लग्न कार्य असतील, किंबहुना अनेक काही शुभ कार्य असतील, ते शुभ कार्य घडत असताना सुद्धा तितकीच भगवंताची किंबहुना संत महात्म्यांच्या आशीर्वादाची गरज असते. मग या कुटुंबाला खऱ्या अर्थाने संतांच्या सानिध्यात राहून संतांच्या आशीर्वादाची जोड लाभली. आदरणीय वंदनीय पंडिताचार्य शिवाचार्य महाराज. आणि जेवढी संतांच्या आशीर्वादाची जोड लाभली तेवढाच आशीर्वाद खऱ्या अर्थाने जीवनामध्ये जीवन जगत असताना मायबापाचा सुद्धा असावा लागतो. मग वडिलांचा आशीर्वाद, आईचा आशीर्वाद, या मायबापांच्या आशीर्वादाने या चार मुलांनी एकोप्याने, एक विचाराने, एका मताने या संपूर्ण या घराचं काम पूर्णत्वाला नेलं. आदरणीय वंदनीय केशवभाऊ असतील, आदरणीय वंदनीय संजीव भाऊ असतील, आदरणीय वंदनीय बाळासाहेब भाऊ असतील, आदरणीय वंदनीय सुनील भाऊ असतील, सगळ्यांची एकमताने, सगळ्यांची एकोप्याने मायबापाच्या आशीर्वादाने, संत महात्म्यांच्या आशीर्वादाने हे काम पूर्णत्वाला गेलं. आणि गृहप्रवेश करत असताना खऱ्या अर्थाने तुमच्या आमच्या सनातन धर्मामध्ये, तुमच्या आमच्या हिंदू संस्कृतीमध्ये काही कर्मकांड सांगितलंय. ते कर्मकांड पूर्णत्वाला देणं किंबहुना पाळणं तितकंच गरजेचं आहे. त्या कर्मकांडामध्ये खऱ्या अर्थाने काही कर्म सांगितले. ते कर्माचे प्रकार मी सांगून जास्त वेळ तुमचा घेणार नाही. मग निमित्ताच्या एखाद्या निमित्ताने केलेली पूजा म्हणजे वास्तुशांतीच्या निमित्ताने केलेली पूजा ही कर्मकांडामध्ये मोडली जाते. आणि ब्राह्मण काकांच्या साक्षीने त्या यज्ञाला आहुती दिली, पूर्णत्वाला ती पूजा गेली. आणि गृहप्रवेश करत असताना खऱ्या अर्थाने हे जे कर्मकांड सांगितलेत, वास्तुशांतीच्या निमित्ताने ज्या काही पूजा सांगितल्यात, ह्या 48 प्रकारच्या पूजा सांगितल्यात. त्या कोणत्या कोणत्या कशा कशा एवढं सांगायला वेळ नाहीये. 48 प्रकारच्या पूजा आपण त्या 48 प्रकारच्या पूजा करतोच असं नाही. एखादी पूजा किंबहुना केलेल्या पूजेमध्ये काहीतरी दोष किंबहुना काहीतरी अपूर्णता राहून जाते. म्हणजे अपूर्णता पूर्णत्वाला नेण्याकरता किंबहुना तो दोष नाहीसा करण्याकरता सगळ्यात सोपं साधन वारकरी संप्रदायाने सांगितलं, नाम संकीर्तन. सगळ्यात सोपं साधन. किंबहुना एखाद्या शुभ कार्याची सुरुवात जर करायची असेल तर महाराज म्हणतात, सकल मंगल निधी श्री विठ्ठलाचे नामाधी. देवाचं नामस्मरण तितकंच गरजेचं आहे. मग गृहप्रवेश करत असताना खऱ्या अर्थाने देवाच्या नामस्मरणाची जोड देऊन जर आपण गृहप्रवेश जर केला तर कुटुंबामध्ये रडण्याची वेळ कधी येत नाही. तुमच्या आमच्या प्रारब्धामध्ये जे काही लिहून ठेवलं ते आपल्याला भोगावंच लागणार आहे. पण पितृदोष असतील किंबहुना असंतुष्ट असणारे पितर संतुष्ट करण्याकरता नामस्मरणाची जोड किंबहुना पितरांचा आशीर्वाद तुम्हाला आम्हाला प्राप्त करून घेण्याकरता नामस्मरणाची जोड देऊन खऱ्या अर्थाने गृहप्रवेश करणं तितकंच गरजेचं आहे. आणि तो गृहप्रवेश आज या ठिकाणी संपन्न होतोय. शास्त्रामध्ये असं वर्णन आलेलं आहे, प्रत्येकाला जीवन जगत असताना या मृत्यूलोकामध्ये ज्यांचा ज्यांचा जन्म सोहळा संपन्न झाला तो प्रत्येक जीव, त्या प्रत्येक जीवाला 3 गरजा आवश्यक आहे प्रत्येकाला. आणि त्या गरजा विज्ञानाने सुद्धा मान्य केल्यात. अन्न, वस्त्र आणि निवारा. अन्न प्रामुख्याने प्रत्येकाला लागतं. मग एवढ्या मुंगीपासून
तर पहाड्यासारख्या प्रत्येक व्यक्तीला किंबहुना प्रत्येक जीवाला अन्नाची गरज आहे. कदाचित अन्न प्रत्येकाचं वेगवेगळं असू शकतं, किंबहुना भक्षण करण्याची पद्धती किंबहुना खाण्याची पद्धती वेगळी असू शकते, पण अन्नाची प्रत्येकाला गरज आहे. अन्न प्रत्येकाला पाहिजे. अन्नाशिवाय माणूस जगू शकत नाही. अन्न खाल्ल्याशिवाय माणूस जगू शकत नाही. खऱ्या अर्थाने अन्न प्रत्येकाला पाहिजे. काही काहीचा आहार कसा असतो, काही काहींचा आहार कसा असतो हे प्रत्येकाला ज्ञात आहे. कोणाला एवढं अन्न लागतं, कोणाला एवढं लागतं, कोणाला एवढं लागतं, कोणाला एवढं लागतं. पाठीमागे मी व्हिडिओ पाहिला होता मला आपल्याच परिसरातला. पातीलवर लापशी त्याला खायला लागायची. कोणाचा आहार केवढा, कोणाचा आहार केवढा, पण प्रामुख्याने प्रत्येकाला अन्नाची गरज आहे. पहिली गरज सांगितली अन्न, दुसरी गरज सांगितली वस्त्र. आणि जीवाच्या आवडीबद्दल वर्णन करीत असताना संत साहित्यामध्ये असं वर्णन आलेलं आहे. पहिल्यांदा जगद्गुरु तुकोबाने सांगावं, ल्यावे, ल्यावे म्हणजे घालणे, ल्यावे, खावे. जीवाची आवड सांगत असताना पहिल्यांदा सांगितलं ल्यावे म्हणजे घालण्याकरता चांगले कपडे, चांगले वस्त्र असणे गरजेचं आहे. वस्त्राशिवाय माणूस जीवन जगू शकत नाही. अन्न, वस्त्र आणि शेवटचा महत्वाचा मुद्दा निवारा सुद्धा तितकाच गरजेचा आहे. प्रत्येकाला गरजेचा आहे. तुम्हाला आम्हाला मनुष्य जीवाला जीवन जगण्याकरता निवारा लागतो यात नवल नाही. या मृत्यूलोकामध्ये ज्याचा ज्याचा जन्म सोहळा संपन्न झाला त्याला प्रत्येकाला निवाऱ्याची अपेक्षा, किंबहुना निवारा प्रत्येकाला पाहिजे. वारुळ कोण तयार करतं? बोला 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 बोला. कोण? एकदम बरोबर, मुंग्या तयार करतात वारुळ. त्या वारुळामध्ये नुसत्या मुंग्याच राहतात की अजून काही प्राणी राहतात? बोला बोला, एकदम बरोबर. काय राहतात? सर्प राहतात, साप राहतात. सर्प स्वतः खऱ्या अर्थाने घराची निर्मिती करू शकत नाही, किंबहुना राहण्याची व्यवस्था करू शकत नाही, निवाऱ्याची व्यवस्था करू शकत नाही. पण तरी सुद्धा सर्पाला कशाची अपेक्षा आहे? निवाऱ्याची अपेक्षा आहे. या मृत्यूलोकामध्ये ज्याचा ज्याचा जन्म सोहळा संपन्न झाला त्याला प्रत्येकाला जीवन जगण्याकरता निवाऱ्याची खऱ्या अर्थाने गरज आहे. अन्न, वस्त्र आणि निवारा. तसं तुम्हाला आम्हाला सुद्धा मानवी जीवाला जीवन जगण्याकरता निवारा पाहिजे. आणि तो निवारा, ते घर, तो बंगला, ती वास्तू आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने सगळ्यांच्या एकोपाने, सगळ्यांच्या एकमताने, सगळ्यांच्या सहकार्याने, साधू संतांच्या आशीर्वादाने आणि मायबापाच्या आशीर्वादाने खऱ्या अर्थाने पूर्णत्वाला गेली आहे. काबाड कष्ट करून खऱ्या अर्थाने या तिघाही भावंडांनी ही वास्तू पूर्णत्वाला नेली. या चौघा भावंडांपैकी दोघ जण भाऊ शेती बघतायत. एक जण बंधू नाशिक महानगरपालिकेमध्ये खऱ्या अर्थाने कर्तव्य बजावतोय. आणि एका बंधूचा व्यवसाय दुग्ध व्यवसाय. मायबापाने धर्म वाढवण्यासाठी कर्म कशी केले पाहिजे याची शिकवण मनामध्ये रुजवत संतांच्या सान्निध्यात राहून खऱ्या अर्थाने काबाड कष्ट करावे आणि काबाड कष्ट करून खऱ्या अर्थाने ही इमारत पूर्णत्वाला न्यावी. पण गृहप्रवेश करत असताना खऱ्या अर्थाने नामस्मरण घडलं पाहिजे, किंबहुना आमच्यासोबत भगवंताने सुद्धा आम्हाला आशीर्वाद दिला पाहिजे आणि घरामध्ये गृहप्रवेश केला पाहिजे. याकरता अभंग निवडलाय जगद्गुरु तुकोबारायांचा. देवाने कुटुंबामध्ये यावं, किंबहुना देवाने घरामध्ये राहावं याकरता आपण सातत्याने देवाशी एकनिष्ठ राहणं तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. मानलंय तुम्ही मोठं घर, कुटुंबातले सगळे माणसं इथं समोर बसलेले आहेत. या दृष्टिकोनातून मी तुमच्याशी बोलतो. झाली मोठी वास्तू उभारली आपण, पण वास्तूमध्ये खऱ्या अर्थाने वेळ काढून कमीत कमी 15 मिनिटं तरी हरिपाठ वाचणं तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. मग प्रत्येकाच्या घरात मग नुसती यांनी वास्तू उभी केली म्हणून यांनाच सांगतो अशातलं काय भाग नाही. तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आपलं घर कसंही जरी असलं तरी घरामध्ये खऱ्या अर्थाने दोष जाण्याकरता, किंबहुना घरामधली पापं नष्ट होण्याकरता, तुमच्या आमच्या कुटुंबामध्ये सुख समृद्धी नांदण्याकरता नामस्मरणाची जोड तितकंच खऱ्या अर्थाने महत्वाची आहे. मग नामस्मरण घडण्याकरता नाही काही करता आलं तर ज्ञानोबाने जो हरिपाठ तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवला, कमीत कमी 15 मिनिटं बसून हरिपाठ वाचणं हे तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. मग हरिपाठ वाचल्यामुळे तुमच्या आमच्या कुटुंबामध्ये नुसती सुख समृद्धी तयार होती यात नवल नाही. ज्ञानोबराय म्हणतात हरिपाठ वाचल्यामुळे तुमच्या आमच्या कुटुंबातले जे काही पितर आहेत ते तुमच्या आमच्या कुटुंबावरती संतुष्ट राहतात आणि संतुष्ट राहून तुमच्या आमच्या कुटुंबाला आशीर्वाद देतात. ज्ञानदेव सांग झाला हरिपाठ पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. पूर्वजांचा मार्ग खऱ्या अर्थाने सोपा सरळ होत असतो. याकरता आणि घरामध्ये खऱ्या अर्थाने मांगल्य राहण्याकरता, घरामध्ये सुख नांदण्याकरता आपण नामस्मरणाची जोड घरामध्ये देणं हे तितकंच गरजेचं आहे. आणि याच्याही पलीकडे जाऊन सांगतो, जर कदाचित आपण एवढा मोठा बंगलामधून, जर कदाचित एवढी मोठी वास्तू उभी करून, जर कदाचित तुमच्या आमच्या कुटुंबामध्ये सुखाचे साधनं तयार होऊन
आपण सुखाच्याच पाठीमागे पळत राहिलो आणि आपल्या मुखामध्ये जर विठ्ठल जर आला नाही तर जगद्गुरु तुकोबराय थोडं कडक भाषेमध्ये उत्तर देतात. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, आगी लागो तया सुका जेणे हरी नये मुखा, जेणे हरी नये मुखा, हरी नये मुखा. आगी लागो क्रोधामध्ये जगद्गुरु तुकोबाने सांगावं, आपल्याकडे किती जरी सुख असलं पण त्या सुखामध्ये जर हरीची जोड जर नसेल किंवा नामस्मरणाची जोड जर नसेल तर जगद्गुरु तुकोबाने म्हणतात, आगी लागू तया सुखा. काय थोरपण जाळावे ते, काय थोरपण जाळावे, काय थोरपण जाळावे ते, काय थोरपण जाळावे ते. भजन प्रमाण काय थोरपण जाळावे ते. मग खऱ्या अर्थाने आपल्या कुटुंबामध्ये जर सुख उत्पन्न झालं असेल, त्या सुखामध्ये जर देवाच्या नामस्मरणाची जोड जर नसेल तर आपण या यादीमध्ये बसू शकतो. मग या यादीमध्ये न बसण्याकरता किंबहुना जगद्गुरु तुकोबारायांच्या कटाक्षाने सांगितलेल्या किंबहुना जगद्गुरु तुकोबारांनी कडक भाषेमध्ये सांगितलेल्या उत्तराला न सामोरं जाता आपण आता जीवन जगत असताना हरीच्या नामस्मरणाची जोड जर आपल्या जीवनामध्ये जर दिली किंबहुना आपल्या सुखामध्ये जर दिली तर जीवनामध्ये काहीच कमी पडणार नाही. या हेतूने जीवन जगणं तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य. आणि हाच मुद्दा जगद्गुरु तुकोबारांनी तुमच्या आमच्या मनापर्यंत पोहोचवायचा आहे. आणि हा मुद्दा तुमच्या आमच्या मनापर्यंत पोहोचवण्याकरता जगद्गुरु तुकोबाराय तुम्हाला आम्हाला शिकवतात की बाबो, जीवन जगण्याकरता देवाने तुमच्या आमच्या सोबत राहावं किंबहुना देवाची कृपादृष्टी तुमच्या आमच्यावरती राहावी याकरता पहिल्यांदा तुमचं आमचं चित्त निर्मळ असणं तितकंच गरजेचं आहे. मग निर्मळ चित्त करण्याकरता तुमच्या आमच्या ठिकाणचे दोष जाळणं तितकंच गरजेचं आहे. तुमच्या आमच्या ठिकाणचे पाप बाजूला होणं तितकंच गरजेचं आहे. मग कळत नकळत किंबहुना कळत नकळत लागलेल्या दोषांचा दुरुपयोग तुमच्या आमच्या जीवनामध्ये हा होतो की देव तुमच्या आमच्यापर्यंत येऊन पोहोचू शकत नाही. मग देवाने तुमच्या आमच्या ठिकाणी वास्तव्य करण्याकरता किंबहुना आपण बांधलेल्या वास्तूमध्ये देवाने गृहप्रवेश करण्याकरता, देवाने वास्तव्य करण्याकरता, देवाची कृपादृष्टी राहण्याकरता पहिल्यांदा वास्तूला लागलेले दोष ब्राह्मण काकांच्या साक्षीने यज्ञाच्या साह्याने आपण जाळे. मग गृहप्रवेश करत असताना खऱ्या अर्थाने कळत नकळत झालेल्या घटना किंबहुना कळत नकळत झालेल्या चुका जाळण्याकरता सगळ्यात सोपं सांगितलंय नामसंकीर्तन. सगळ्यात सोपं साधन नामसंकीर्तनात सांगितलं. तुमचं आमचं चित्त निर्मळ करण्याकरता किंबहुना तुमच्या आमच्या वास्तूतले दोष बाजूला करण्याकरता आपण नामसंकीर्तन तेवढ्याच भावपूर्ण अंतकरणाने खऱ्या अर्थाने करणं हे तितकंच गरजेचं आहे. आणि एकदा की तुमच्या आमच्या हृदयातले, तुमच्या आमच्या अंतकरणातले, तुमच्या आमच्या चित्तातले दोष बाजूला झाले की सुख येतो घरा, सुख येतो घरा, साया
किंबहुना तुमच्या आमच्या जन्मजन्माचे पाप जर नाहीचे जर झाले तर जगद्गुरु तुकोबराय म्हणतात काही सायास न करता कुठं न भटकता विश्वाचा मालक जगाचा जगन्नाथ भगवान पांडुरंग परमात्मा हरी परमात्मा तुमच्या आमच्या घरापर्यंत येऊन पोहोचतो. न लगते सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा. नारायण सुखाने तो तुमच्या आमच्या कुटुंबामध्ये येतो. मला थोडासा पलीकडचा मुद्दा मांडायचा. तुकोबराय म्हणतात की तुमच्या आमच्या हृदयातले तुमच्या आमच्या चित्तातले तुमच्या आमच्या ठिकाणचे दोष एकदा की नाहीसे झाले की येऊनी गोपाळ राही तेथे. आणि या चुकीनुसार जगद्गुरु तुकोबराय म्हणतात काही सायास न करता नामस्मरणाचा फायदा आणि पाप जाळल्याचा फायदा किंबहुना तुमच्या आमच्या घरातले दोष बाजूला गेल्याचा फायदा. विश्वाच्या मालकाला बोलवावं लागत नाही, तो सुखाने तुमच्या आमच्या कुटुंबामध्ये येतो. सुखे येतो घरा नारायण. पण कुटुंबामध्ये येण्याकरता सगळ्यात सोपा पर्याय जगद्गुरु तुकोबराय म्हणतात नाम संकीर्तन साधन पै सोपे. नामसंकीर्तन हे साधन अतिशय महत्वाचं सांगितलं. मग नामसंकीर्तनाच्या जोरावरती नामस्मरणाच्या जोरावरती का हो महाराज तुम्ही म्हणता देव घरामध्ये देव येतो, पण असे काही पुरावे आहेत का की नामसंकीर्तनाच्या जोरावरती घरामध्ये देव आला? आहेत ना. देवाला काही लागत नाही. देवाला फक्त तुमच्या आमच्या ठिकाणचा भाव पाहिजे, श्रद्धा पाहिजे आणि देवाबद्दलचा विश्वास मनामध्ये पाहिजे. श्रद्धा, भाव आणि विश्वास या तीन गोष्टी नामस्मरणाला जर जोडी जर असल्या तर विश्वाच्या मालकाला बोलवावं लागत नाही. जगाचा बाप वाट वाकडी करून तुमच्या आमच्या कुटुंबामध्ये तुमच्या आमच्या घरामध्ये आल्याशिवाय राहत नाही. जगद्गुरु तुकोबरायांची परिस्थिती जर बघितली तर जगद्गुरु तुकोबरायांनी सांगावं घरी मोडकिया बाजा वरी वाकळांच्या शेजा काय करू उपचार. काय करू उपचार ओप मुडकी चरचर. काय करू उपचार ओप मुडकी चरचर. विश्वाच्या मालकाने वीट सोडावी आणि जगद्गुरु तुकोबरायांच्या घरापर्यंत यावं आणि जगद्गुरु तुकोबरायांनी सांगावं पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी काय करू उपचार. काय करू उपचार कोप मुडकी जरजर. दुष्काळ पडला आणि दुष्काळ पडल्यानंतर स्वतःजवळ असलेली सर्व श्रीमंती जगद्गुरु तुकोबरायांनी गोर गरिबांना वाटून दिली. दुष्काळी आटीला द्रव्य नेला मान. दुष्काळी आटीला गरिबांची अवस्था जगद्गुरु तुकोबरायांना पाहवत नव्हती. जगद्गुरु तुकोबरायांनी संपूर्ण अन्नधान्य संपूर्ण श्रीमंती गोरगरिबांमध्ये वाटून द्यावी आणि गोरगरिबांमध्ये संपूर्ण श्रीमंती वाटून दिल्यानंतर जगद्गुरु तुकोबरायांनी स्वतः दरिद्री अंगावरती ओढून घ्यावी, गरिबी अंगावरती ओढून घ्यावी. आणि अशा अवस्थेमध्ये जीवन जगत असताना जगद्गुरु तुकोबरायांनी नेण्याकरता विश्वाच्या मालकाने स्वतः यावं आणि जगद्गुरु तुकोबरायांच्या मनाची अवस्था व्हावी. देवा अरे तू माझ्या कुटुंबापर्यंत आला रे देवा, नामस्मरणाच्या जोरावरती तू माझ्या कुटुंबामध्ये आला रे देवा, खऱ्या अर्थाने भावाच्या बळावरती देवा तू माझ्या कुटुंबामध्ये आला रे देवा, श्रद्धेच्या बळावरती. पण आज माझ्या मनाची अवस्था आहे तुला बसण्याकरता देण्याकरता घडी मोडलेली बाज आहे, त्याच्यावरती खऱ्या अर्थाने फाटलेली गोधडी आहे. मी या अवस्था जगद्गुरु तुकोबरायांची होती तरी सुद्धा भावाच्या बळावरती जगद्गुरु तुकोबरायांच्या कुटुंबामध्ये विश्वाच्या मालकाने यावं. अंतकाळी विठू आम्हासी पावला. अंतकाळी विठू आम्हासी पावला. पावला
तुझ्या विश्वाच्या मालकाने जगद्गुरु तुकोबाराने सदेह वैकुंठाला घेऊन जावं. कुडी सहित झाला गुप्त तुका. मग जगद्गुरु तुकोबारांची खऱ्या अर्थाने गरिबी अवस्था असताना जर जगद्गुरु तुकोबारांच्या कुटुंबामध्ये विश्वाच्या मालकाने यावं भावाच्या बळावरती, तर आपण एवढा मोठा बंगला उभा केलाय आपल्या कुटुंबामध्ये येणार नाही का? आपल्याही घरामध्ये येईल, पण तेवढा भाव खऱ्या अर्थाने नामस्मरणामध्ये ओतून नामस्मरण करणं तितकंच गरजेचं आहे. पुरुष मंडळींची घटना सांगितली. तुम्ही म्हणाल का हो महाराज, माता माऊल्यांमध्ये काही एखादी अशी घटना आहे का की विश्वाच्या मालकाने माता माऊल्यांच्या नामस्मरणावरती खऱ्या अर्थाने कुटुंबामध्ये यावं? आहेत ना. बालपणामध्ये मायबापापासून लांब जावं आणि बालपणामध्ये मायबापापासून लांब जाऊन पंढरपुरामध्ये वास्तव्य करताना जनाबाईने विठ्ठलाचं भजन करावं. वडिलांसोबत फक्त एकदा मंदिरात गेलेल्या जनाबाईसाठी विश्वाच्या मालकाने पहाटे पहाटे वीट सोडावी, जनाबाई करता खऱ्या अर्थाने जनाबाईच्या घरामध्ये यावं. अजून थोडस पलीकडे जाऊन सांगेल. या रामायणामध्ये आल्यानंतर नामस्मरणाच्या बळावरती विश्वाच्या मालकाने कुटुंबामध्ये यावं, विश्वाच्या मालकाने झोपडीमध्ये यावं. ही अवस्था शबरीच्या मनाची होती. शबरीकडे काय होतं? काहीच नाही. पूर्ण भाव, पूर्ण विश्वास आणि पूर्ण श्रद्धा फक्त शबरीच्या मनामध्ये होती. या भावाच्या बळावरती, श्रद्धेच्या बळावरती, विश्वाच्या बळावरती शबरीने विश्वाच्या मालकाला आपलंसं करावं आणि वाट वाकडी करून विश्वाच्या मालकाने शबरीच्या कुटियामध्ये भेट देण्याकरता यावं. काय होतं शबरीकडे? काहीच नाही. तुमच्या आमच्याकडे तरी खऱ्या अर्थाने खूप आहे. आनंदात चालू आहे आपलं, पण तुमचा आमचा आनंदात चालू असताना सुद्धा तुम्हाला आम्हाला खऱ्या अर्थाने समाधान होत नाही, आपल्या मनाचं समाधान होत नाही. ही खूप मोठी शोकांतिका आहे. शबरीकडे काहीच नव्हतं. घटना जर बघितली तर रामायणामध्ये असा उल्लेख आलेला आहे. शबरीच्या वडिलांनी शबरीचं लग्न जमवलं आणि विवाहाच्या प्रसंगी खऱ्या अर्थाने पूर्वीच्या काही अशी प्रथा होती भिल्ल समाजामध्ये की 42 बोकडांचा बळी द्यावा लागत असे. शबरीने सकाळी सकाळी प्रातः काळाला उठावं. इकडे लक्ष द्या बारकाईने ऐका. प्रातः काळाला उठावं आणि प्रातः काळाला उठल्यानंतर घराच्या दारासमोर 42 बोकड असे बांधलेले बघितले आणि वडिलांना विचारलं, बाबा आपल्या द्वारासमोर इथून मागे 42 बोकड कधीच दिसले नाही हो बाबा, पण आज द्वारासमोर 42 बोकड दिसत आहेत, कशा करता आणले? वडिलांनी सांगावं, बाई आपला भिल्ल समाज आणि भिल्ल समाजामध्ये आपली अशी प्रथा आहे की विवाहाच्या प्रसंगी, शुभ कार्याच्या प्रसंगी 42 बोकडांचा बळी द्यावा लागतो आणि तुझ्या विवाहाच्या प्रसंगी 42 बोकडांचा बळी देण्याकरता ही 42 बोकड द्वारासमोर उभे केले. शबरीने खाली मान घातली आणि मनातले मनात विचार केला, माझ्या एकटीमुळे जर 42 निष्पाप जीवांचा बळी जात असेल तर मी लग्न केलंच पाहिजे, मी विवाह केलाच पाहिजे, अशातला काही भाग नाही. घटना मान्य नव्हती म्हणून शबरीने घराच्या बाहेर पाऊल टाकावं, जिकडे रस्ता दिसेल तिकडे निघावं. मंद मंद पाऊल टाकत 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 चालत 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 पंपा नावाच्या सरोवरापर्यंत शबरीने येऊन पोहोचावं. आणि पंपा नावाच्या सरोवरापर्यंत शबरीने येऊन पोहोचल्यानंतर त्या पंपा नावाच्या सरोवरामध्ये शबरीने स्नान करावं. आणि स्नान केल्यानंतर शेजारी एक कुटिया दिसते. या कुटियामध्ये वास्तव्याला जागा मिळेल, राहण्याकरता जागा मिळेल, निवारा खऱ्या अर्थाने आपल्याला मिळेल, या दृष्टिकोनातून शबरीने त्या कुटियेपर्यंत जाऊन पोहोचावं. आणि कुटियेपर्यंत पोहोचता क्षणी कुटियेमध्ये पाऊल टाकणार त्या क्षणात मनात विचार आला, या कुटियेमध्ये एखादा संन्यासी महात्मा जर राहत असेल आणि स्त्री संघ जर त्याला चालत नसेल तर शाप देतो की काय परिणाम, पुन्हा एकदा माघारी पाऊल टाकावं. माघारी पाऊल टाकता क्षणी शेजारी असलेल्या झाडावरती शबरीने वास्तव्य करावं. पण ऐका, किती श्रद्धा होती, किती विश्वास होता, किती भाव मनामध्ये होता शबरीचा.
त्या कुटियाच्या शेजारी झाड होतं, त्या झाडावरती शबरीने वास्तव्य करावं, त्या वृक्षावरती वास्तव्य करावं आणि ब्रह्ममुहूर्तावरती खाली उतरून शबरीने खऱ्या अर्थाने त्या कुटियाची सेवा करावी, झाडलोट करावी. एके दिवसाचा प्रसंग, ज्या कुटियाच्या शेजारी शबरी राहत होते त्या कुटियेमध्ये मातंग ऋषी राहत होते. त्या मातंग ऋषींना स्नानाला जाण्याची वेळ आणि शबरीने झाडावरून खाली उतरण्याची वेळ एकच झाली. मातंग ऋषीने शबरीला पाहिलं आणि शबरीने मातंग ऋषीला पाहिलं आणि शबरीने सांगितलं, क्षमा करा महाराज, तुमच्या आज्ञेच्या विरहित तुमच्या कुटियेची झाडलोट करते, सेवा करते. कुटियेमध्ये प्रवेश करणार होते, पण कुटियेमध्ये एखादा संन्यासी महात्मा राहतो की काय हा विचार मनामध्ये आला. माघारी पाऊल टाकलं आणि या 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 झाडावरती राहते महाराज, ब्रह्म मुहूर्तावरती खाली उतरते महाराज, तुमच्या कुटियेची झाडलोट करते महाराज आणि पुन्हा सुद्धा झाडावरती जाऊन बसते महाराज. मातंग ऋषींनी शबरीच्या अंतःकरणातला भाव जाणला आणि अंतःकरणातला भाव ओळखून मातंग ऋषीने सांगितलं, भाई अगं आतापर्यंत जशी तुझी कुटियेची सेवा करत आली, खऱ्या अर्थाने निस्वार्थपणे निस्वार्थ भावनेने या कुटियेची जशी सेवा करत आली तशीच सेवा इथून पुढे सुद्धा करत राहा. ही कुटिया माझीच नाही, तुझी सुद्धा आहे. आधाराचा शब्द कानावरती पडावा आणि आधाराचा शब्द कानावरती पडता क्षणी शबरीने तिथून पुढच्या आयुष्यामध्ये मातंग ऋषींच्या कुटीमध्ये वास्तव्याला खऱ्या अर्थाने सुरुवात करा. प्रत्येक क्षणाक्षणाला मातंग ऋषींनी सांगावं, शबरे या कुटीची तू सेवा कर, पूर्ण भाव, पूर्ण विश्वास आणि पूर्ण श्रद्धा मनामध्ये ठेवून. या कुटीची सेवा केल्याचं फळ तुझ्या पदरात पडल्याशिवाय राहणार नाही. जगाचा बाप, विश्वाचा मालक, संपूर्ण जग ज्या देवाच्या सत्तेने चालतंय, कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम ही शक्ती ज्या देवाच्या ठिकाणी आहे, तो प्रभू रामचंद्र एक ना एक दिवस वाट वाकडी करून तुझ्या कुटीला भेट देण्याकरता आल्याशिवाय राहणार नाही. सेवा करत राहा बाई. प्रभू रामचंद्र आपला उद्धार करण्याकरता आपल्या कुटीला भेट देण्याकरता येईल हा शब्द शबरीच्या मनामध्ये रोजावा आणि एवढ्या शब्दावरती, स्त्रीकरून लिहिलेल्या शब्दावरती शबरीने पूर्ण भाव, पूर्ण विश्वास आणि पूर्ण श्रद्धा ठेवून प्रत्येक क्षणाक्षणाला शबरीने भजन करावं. राजा राम राम राम, सीताराम राम राम, शबरीने भजन करा. आणि भजन करत असताना खऱ्या अर्थाने काही काळ लोटला गेला आणि ज्या श्रीगुरूंनी शब्द लिहिला होता त्या श्रीगुरूंना खऱ्या अर्थाने अंतकाळाने खऱ्या अर्थाने ग्रासला. अंतकाळ जवळ आलाय, पण अंतकाळाच्या क्षणाला सुद्धा श्रीगुरूंनी सांगावं, शबरे इथून पुढे कुटियाची जबाबदारी तुझी बर का शबरे, इथून पुढे कुटियाचा सांभाळ तुला करावा लागेल. पण जाता जाता परत एकदा शब्द देतो, आतापर्यंत जशी कुटियाची सेवा करत आली तसंच इथून पुढे सुद्धा कुटियाची सेवा करत राहा. एक ना दिवस वाट वाकडी करून जगाचा बाप, विश्वाचा मालक प्रभू रामचंद्र तुझ्या कुटीला भेट देण्याकरता आल्याशिवाय राहणार नाही. एवढं सांगावं. मातंग ऋषीने खऱ्या अर्थाने शेवटचा अखेरचा श्वास घ्यावा. कुबरीने शबरीने ढसढसा 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 रडावं आणि स्त्री शब्दावरती भाव ठेवून प्रत्येक क्षणाक्षणाला शबरीने मनातल्या मनात भजन करावं. राजा राम राम सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम, राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम 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 सीता राम राम राम, राजा राम
राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम प्रत्येक क्षणाक्षणाला शबरीने भजन करा. श्रीगुरू निघून गेल्यानंतर प्रत्येक क्षणाला शबरीने द्वाराकडे लक्ष द्यावं. आता माझे प्रभू रामचंद्र येतील, मग माझे प्रभू रामचंद्र येतील, आता माझ्या मस्तकावरती हात ठेवतील, आता माझ्या जीवनाचा उद्धार करतील. प्रत्येक क्षणाक्षणाला शबरीने खऱ्या अर्थाने भिंतीला पाठ लावून द्यावी आणि देवाचं भजन करावं. माझ्या देवाला, माझ्या मालकाला, माझ्या विश्वाच्या प्रभूला भूक लागलेली असेल या दृष्टिकोनातून शबरीने जंगलामध्ये जावं, बोर गोळा करावे. पण बोर गोळा करत असताना सुद्धा प्रत्येक झाडाला, फळाला, पक्षाला, वेळीला प्रत्येकाला विचारावं, कोही कहियो रे प्रभु आवन की मन आवन की मन बावन कोही कहियो रे कोही कहियो रे प्रभु आवन की. प्रत्येक झाडाला, फळाला, पक्षाला, फुलाला प्रत्येकाला विचारावं, कधी माझे प्रभू रामचंद्र येतील, कधी माझ्या मस्तकावरती हात ठेवतील, कधी माझ्या जीवनाचा उद्धार करतील. प्रत्येक झाडाला, फळाला, पक्षाला, फुलाला, प्रत्येक जीवाला विचारावं आणि मनातले मनात चिंतन करावं. राम आएंगे आएंगे राम मेरे झोपड़ी के बाग भूल जाएंगे राम मेरे झोपड़ी के बाग भूल जाएंगे राम आएंगे. प्रत्येक क्षणाक्षणाला मनामध्ये चिंतन करावं. प्रत्येक क्षणाक्षणाला पाहता पाहता उतारा व्हायला लागली शबरी. उतारा व्हायला लागल्यानंतर आता जागा सोडता येत नाही, उठता येत नाही, चालता येत नाही. अशा अवस्थेमध्ये कुटीमध्ये बसावं आणि कुटीमध्ये बसल्यानंतर भिंतीला पाठ लावून द्यावी. भिंतीला पाठ लावून दिल्यानंतर पाय पसरून द्यावे. अंगावरचे कपडे जीर्ण झालेले होते, तोंडाची खोबऱ्याची वाटी झालेली होती, डोळ्यातले अश्रू सुकून गेलेले होते, डोक्याचे केस विस्कटलेले होते. अशा अवस्थेमध्ये भिंतीला पाठ लावून द्यावी आणि भिंतीला पाठ लावून शबरीने देवाचं भजन करावं. रामा रघुनंदना रामा रघुनंदना. प्रत्येक क्षणाक्षणाला विश्वाच्या मालकाला आळवावं, विश्वाच्या मालकाचं भजन करावं, एका जागी बसावं, भिंतीला पाठ लावून द्यावी आणि भिंतीला पाठ लावून खऱ्या अर्थाने पूर्ण भाव, पूर्ण विश्वास आणि पूर्ण श्रद्धा मनामध्ये ठेवून प्रत्येक क्षणाक्षणाला खऱ्या अर्थाने विश्वाच्या मालकाला आळवावं, विश्वाच्या मालकाचं भजन करावं. आश्रमात कधी रे ही माझी भावना पाठ लावून दिलेले, पाय पसरून दिलेले, अंगावरचे कपडे जीर्ण झालेले, ओढले तरी टरकन फाटतील अशा अंगावरचे कपडे झालेले आहेत, डोक्याचे केस विस्कटलेले आहेत, तोंडाची खोबऱ्याची वाटी झालेली आहे, डोळे बंद केलेले, अश्रू डोळ्यातले सुकलेले. आणि अशा अवस्थेमध्ये एका दिवसाचा प्रसंग प्रभू रामचंद्र आपल्या पत्नीचा
सीतामायेचा शोध घेण्याकरता खऱ्या अर्थाने रस्त्याने मार्गस्थ असताना पंपा नावाच्या सरोवरापर्यंत येऊन पोहोचले. पंपा नावाच्या सरोवरापर्यंत येऊन पोहोचल्यानंतर पंपा नावाच्या सरोवरामध्ये स्नान केलं. पंपा नावाच्या सरोवरामध्ये स्नान करत असताना लक्ष्मण दादाच्या कानावरती आवाज पडला, भैया तुझं कोणीतरी भजन करणारा महात्मा इथं जवळ कुठेतरी राहतोय, त्याचा उद्धार करण्याकरता गेलं पाहिजे. प्रभू रामचंद्राने सांगावं, होय लक्ष्मणा, अरे माझ्याही कानावरती भजनाचा आवाज पडतोय रे, पण तो आवाज येतो तरी कुठून, त्याचा उद्धार करण्याकरता आपण गेलं पाहिजे. आवाजाच्या दिशेने दोघही भावंड खऱ्या अर्थाने मंद मंद पावलं टाकत 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 आवाजाच्या दिशेने निघाले. जगाचा बाप विश्वाचा मालक प्रभू रामचंद्र परमात्मा मंद मंद पावलं टाकत 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 आवाजाच्या दिशेने मार्गस्थ आहे आणि चालत 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 कुटीपर्यंत येऊन पोहोचले. कुटीपर्यंत येऊन पोहोचल्यानंतर चालता न येणाऱ्या शबरीने प्रभूचं स्वागत करण्याकरता रोज सकाळी उठून फुलांचा सडा टाकावा. उठता न येणाऱ्या शबरीने खऱ्या अर्थाने विश्वाचा मालक कुटुंबामध्ये विश्वाचा मालक घरामध्ये येईल, कुटीमध्ये येईल, या करता शबरीने पूर्ण फुलांची रांगोळी काढावी आणि त्या फुलांच्या रांगोळीवरती विश्वाच्या मालकावं आणि कुटीमध्ये प्रवेश करावा. कुटीमध्ये प्रवेश करता क्षणी शबरीने डोळे बंद केलेले होते, पाय पसरून दिलेले होते, भिंतीला पाठ लावलेली होती, डोक्याचे केस विस्कटलेले होते. विश्वाच्या मालकाने कुटीमध्ये प्रवेश करावा आणि कुटीमध्ये प्रवेश करून शबरीच्या मस्तकावरती हात ठेवावा. शबरीने क्षणार्धात डोळे उघडावे आणि शबरीने विचारावं, कोण तुम्ही? त्यावेळेला लक्ष्मण दादाने सांगावं, माते, अगं तू ज्या देवाचं भजन करते, ज्या विश्वाच्या मालकाचं भजन करते, ज्याचं नामस्मरण करते, तो जगाचा जगन्नाथ, अयोध्येचा राजा प्रभू रामचंद्र तुझा उद्धार करण्याकरता इथपर्यंत येऊन पोहोचलाय. आपल्या कुटीमध्ये प्रभू रामचंद्र आलेत एवढं समजलं आणि उठता न येणाऱ्या शबरीने जागेवरती उभं राहावं. चालता न येणाऱ्या शबरीने खऱ्या अर्थाने जागेवरती उभं राहून आनंदाने एवढं नाचावं, एवढं नाचावं, एवढं नाचावं, एवढं नाचावं आणि आनंद व्यक्त करत असताना शबरीने क्षणार्धात डोळ्यातून अश्रू बाहेर पडावे. ढलढसा ढलढसा रडावा. रडण्याचे दोन कारण भावार्थ रामायणामध्ये आलेले. पहिलं कारण, जगाचा बाप वाट वाकडी करून आपल्या कुटीमध्ये आपल्याला दर्शन देण्याकरता, किंबहुना आपला उद्धार करण्याकरता येऊन पोहोचलाय. त्याचे पाय धुवायचे पण आपल्याकडे पात्र नाहीये. ही शुकंतिका शबरीला वाटली म्हणून शबरी ढळटसा रडायला लागली. आणि दुसरं कारण असं आहे, विश्वाचा मालक प्रभू रामचंद्र वाट वाकडे करून तुझ्या कुटीला भेट देण्याकरता येईल हा शब्द माझ्या श्रीगुरूंनी मला दिलेला होता. तो आज शब्द पूर्णत्वाला जातोय, पण ते सुख पाहण्याकरता, पूर्णत्वाला जाणारा शब्द पाहण्याकरता माझे श्रीगुरु माझ्या जीवनात नाहीये. हे दुःख शबरीला जाणवलं. या दोन कारणामुळे शबरी ढळढसा रडायला लागली. पहिलं कारण सांगितलंय, शबरीकडे खऱ्या अर्थाने पाय धुण्याकरता पात्र नव्हते. प्रत्येकाला पाठ आहे. शबरीकडे खऱ्या अर्थाने पाय धुण्याकरता पात्र नव्हते. शबरीकडे काय होती? पात्रता होती. शबरीकडे पाय धुण्याकरता, विश्वाच्या मालकाचे चरण धुण्याकरता पात्र नव्हते, पण शबरीकडे काय होती? पात्रता होती. आपल्याकडे पात्र एवढे आहेत की आपण क्वाटमध्ये घालतो आणि वरून गाद्या टाकून झोपतो, पण आपल्याकडे काय नाहीये? पात्रता नाही. शबरीकडे पात्र नव्हते, पण शबरीकडे पात्रता होती. आणि दुसरं कारण सांगितलंय, ज्या माझ्या श्रीगुरूंनी मला शब्द दिलेला होता, त्या श्रीगुरूंचा शब्द आज पूर्णत्वाला जातोय. सुख माझ्या पदरात येऊन पडलंय. विश्वाचा मालक माझ्या कुटीपर्यंत येऊन पोहोचलाय, पण हे सुख पाहण्याकरता माझे श्रीगुरूच माझ्या जीवनामध्ये राहिले नाही. जसे एखाद्या कुटुंबामध्ये जीवन जगत असताना जिकडे तिकडे आनंदी आनंद असावा आणि आनंदी आनंद असताना मायबापाने कष्ट करत लहानची मोठे मुलं बाळ करावेत. लहानची मोठे करावेत मुलं बाळ. तळहाताच्या फोडाप्रमाणे मुलाबाळांना वाढवावं आणि तळहाताच्या फोडाप्रमाणे मुलाबाळांना वाढवून आपल्या मुलाने चांगल्या हुद्द्यावरती काम करावे. आपल्या लेकराने चांगल्या हुद्द्यावरती काम करत असताना मायबापाच्या मनाची अपेक्षा असते, आमचं नाव मोठं करावं. आणि अशा वातावरणामध्ये
अशा सुख समृद्धीमध्ये आणि अशा आनंदामध्ये जीवन जगत असताना मुखापर्यंत आलेला घास कोणतरी हिसकावून घ्यावा अशी परिस्थिती आपल्या कुटुंबामध्ये कोसळावी. आपण शिकून मोठं व्हावं आणि मोठं झाल्यानंतर आता चांगल्या हुद्द्यावरती कामाला लागणार, घरामध्ये सुख समाधान येणार, वडिलांच्या मनातली आईच्या मनातली इच्छा पूर्णत्वाला जाणार. तेवढ्यात काळाला न पाहल्यामुळे काळाने जीवनामधून जीवन जगत असताना माय नावाचं अस्तित्व किंबहुना बाप नावाचं अस्तित्व कुटुंबाकडून हिरावून घेऊन जावं आणि संपूर्ण कुटुंब खऱ्या अर्थाने शोक सागरात बुडावं. अशी अवस्था कुटुंबामध्ये जर कोसळली आणि तिथून पुढच्या आयुष्यामध्ये जीवन जगत असताना आपण किती जरी मोठी कामगिरी केली, किती आनंद कुटुंबामध्ये आला, तरी प्रत्येक क्षणाक्षणाला मनाला सांगत असतं, प्रत्येक क्षणाक्षणाला तुमचं आमचं मन आम्हाला प्रत्येकाला सांगत असतं, रे बाबा हे सुख आहे गड्या, हा आनंद आहे गड्या. आणि हा आनंद मिळवत असताना, हे सुख मिळवत असताना, एवढी मोठी कामगिरी करत असताना शाबासकीची थाप पाठीवरती टाकण्याकरता जीवनामध्ये बाप नावाचं अस्तित्व असायला पाहिजे होतं. आणि तोच भाव शबरीच्या मनामध्ये तयार झाला. आणि माझ्या श्रीगुरूंनी मला शब्द दिलेला होता, एक न दिवस वाट वाकडी करून जगाचा बाप तुझ्या कुटुंबाला, तुझ्या कुटीला भेट देण्याकरता नक्की येईल. तो शब्द आज पूर्णत्वाला जातोय, पण हे सुख पाहण्याकरता, हा आनंद पाहण्याकरता माझे श्रीगुरु माझ्या जीवनामध्ये राहिले. म्हणून शबरीने ढसढसा रडावं, लक्ष्मण दादाने विचारावं, माते काय झालं, का रडता? त्यावेळेला शबरीने घडलेला प्रसंग सांगावा. देवा, तुम्ही माझ्या कुटीमध्ये आलायत, मला तुमचे पाय धुवायचे, पात्र नाहीये. एक काम करा देवा, मी कर पात्र तयार करते. कर म्हणजे हात, आणि हाताचे पात्र शबरीने तयार केले आणि हातामध्ये विश्वाच्या मालकाला शबरीने उभे केले. आणि विश्वाच्या मालकाला हातामध्ये उभं करून शबरीने सांगितलं, देवा तुम्ही पडाल, माझ्या डोक्याला धरा. विश्वाच्या मालकाने शबरीच्या डोक्याला धरावं. शबरीने स्वतःचं मस्तक विश्वाच्या मालकाच्या चरणावरती ठेवावं आणि विश्वाच्या मालकाच्या चरणावरती मस्तक ठेवून शबरी एवढी रडली, एवढी रडली, एवढी रडली की स्वतःच्या डोळ्यातून निघणाऱ्या पाण्याने शबरीच्या विश्वाच्या मालकाचे पाय स्वच्छ धुवून निघाले. एवढी शबरी रडली. एवढंच नाही, कुटीमध्ये येऊन शबरीच्या कुटीमध्ये येऊन प्रभू रामचंद्राने शबरीचे उष्टे बोरं खावे, शबरीचा उद्धार करावा. माझा सांगण्याचा मुद्दा इथपर्यंतच आहे. शबरीकडे काय होतं? काहीच नाही. फक्त श्रीगुरूंनी दिलेल्या शब्दावरती पूर्ण भाव, पूर्ण विश्वास आणि पूर्ण श्रद्धा होती. परिणाम या श्रद्धेच्या बळावरती, विश्वासाच्या बळावरती आणि श्रीगुरूंनी दिलेल्या शब्दाच्या बळावरती नामस्मरणाची जोड जीवनामध्ये असावी आणि विश्वाच्या मालकाने खऱ्या अर्थाने वाट वाकडी करून शबरीच्या कुटीला भेट द्यावी. हे उदाहरण जर डोळ्यासमोर जर ठेवलं, किंबहुना जनाबाईचं उदाहरण जर डोळ्यासमोर जर ठेवलं, माझ्या जगद्गुरु तुकोबारायांचं उदाहरण जर डोळ्यासमोर जर ठेवलं, तर जगद्गुरु तुकोबारायांचा पुरावा खऱ्या अर्थाने सत्यत्वाला जातो. यात कुठल्याच प्रकारची शंका नाही. कोणता पुरावा? सुखी येतो घरा नारायण. मग देवाने सुखाने तुमच्या आमच्या कुटुंबामध्ये यावं, या करता पूर्ण भाव, पूर्ण विश्वास आणि पूर्ण श्रद्धा मनामध्ये ठेवून आपण देवाचं नामस्मरण करणं तितकंच गरजेचं आहे. आणि एकदा की देवाचं नामस्मरण केलं की जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, नाम संकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे. एकदा की जन्माचे पाप जळालंय की आपल्याला डोंगरापर्यंत जायची गरज नाही, गुहेत जायची गरज नाही, काही सायास करायची गरज नाही. न लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतू घरा नारायण. मग देवाचं नामस्मरण करत असताना कसं करायचं? महाराज म्हणतात, ठाईच बैसुनी करा एक चित्त आवडी अनंत आळ बाबा. एका जागी बसून पूर्ण भावाने, पूर्ण विश्वासाने, पूर्ण श्रद्धेने विश्वाचा मालकाचं भजन करणं हे तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य. मग कोणत्या देवाचं भजन करायचं? देवाचं भजन कोणत्या देवाचं भजन करायचं हे सुद्धा सांगितलं. राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. राम आणि कृष्ण हे खऱ्या अर्थाने पूर्णावतार, रामकृष्ण हरी का खऱ्या अर्थाने हरिया पदामध्ये देवाचे सगळेचे सगळे अवतार सामावलेले आहेत. म्हणून हरिया पदाचं नामस्मरण जर केलं तर देवाच्या सगळ्या अवतारांचं भजन केल्याचं फळ तुमच्या आमच्या पदरामध्ये प्राप्त होत असतं. हे माझ्या मनात सांगत नाही, या हरिया पदामध्ये देवाचे सगळेचे सगळे अवतार सामावलेले आहेत. याचा पुरावा काकडा म्हणत असताना आपल्या डोळ्यासमोर येतो. अवताराच्या रासे तो हा उभा विटेवरी
शंख चक्र गधा पद्म सहित हरी. खऱ्या अर्थाने हरी या पदामध्ये देवाचे सगळे अवतार सामावलेले आहेत. म्हणून राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. का हो महाराज, याच्याशिवाय दुसरा पर्याय नाहीच का? महाराज म्हणतात याच्याशिवाय अनेक पर्याय आपल्याला तुम्हाला आम्हाला सापडतात, पण सगळ्यात सोपा पर्याय जर कोणता असेल तर देवाचं नामस्मरण आहे. हे सांगत असताना जगद्गुरु तुकोबराय पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतात. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात यावी नानिक असता पै साधन वाहत असे आन विठोबाचे. मी विठ्ठलाची शपथ घेऊन सांगतो, याच्याशिवाय दुसरा सोपा पर्याय नाही. आणि अभंगाचा शेवट करीत असताना जगद्गुरु तुकोबराय म्हणतात जे शहाणे तेच घेतात, बाकीचे घेत नाही. एवढं सोपं देवाचं नामस्मरण असून सुद्धा जगद्गुरु तुकोबराय म्हणतात जे शहाणे तेच घेतात. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी शहाणा तो धनी येतो येथे न लगते सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण. मग त्याने सुखाने तुमच्या आमच्या कुटुंबामध्ये यावं याकरता पूर्ण भाव, पूर्ण विश्वास आणि पूर्ण श्रद्धा मनामध्ये ठेवून देवाचं भजन करणं हे तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य. सगळ्यांना विनंती आहे, मग त्याचं भजन करण्याकरता किंबहुना तुमचं आमच्या घराचं वातावरण मंगल होण्याकरता त्याचं भजन करण्याकरता सगळ्यांनी वरती हात करा मोठ्या प्रेमाने हाताने. टाळी 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 मायबा हात खाली घेतले. ज्या देवाने तुम्हाला आम्हाला जन्माला घातलं त्या देवाचं भजन करण्याकरता अजिबात कंटाळा करायचा नाही, कारण या जन्मामध्ये फक्त देवाचं भजन करते तर बाकीच्या जन्मामध्ये नाही. आणि हा जन्म तुम्हाला आम्हाला प्राप्त झाला आहे, हा जन्म खऱ्या अर्थानं देवादिकांना अपेक्षा करून सुद्धा प्राप्त झालेला नाही. देवादिकांनी खऱ्या अर्थाने स्वतः अपेक्षा करावी, ब्रह्मादिकांनी अपेक्षा करावी. संत साहित्यामध्ये अनेक ठिकाणी आपल्याला वर्णन पाहायला मिळतं. असं करती ब्रह्मादिक देखो निवाळवंतीचे सुख असं करती ब्रह्मादिक देखो निवाळवंतीचे सुख हे धन्य धन्य मृत्यू लोक म्हणती भाग्याचा कैसा धन्य धन्य मृत्यू लोक म्हणती भाग्याचा कैसा धन्य मृत्यू लोक म्हणती भाग्याचा कैसा धन्य मृत्यू लोक म्हणती भाग्याचा कैसा. क्या बात है अपेक्षा करावी लागली होती. या मृत्यूलोकामध्ये जन्म प्राप्त व्हावा याकरता यलोकीचा हा देह देव इच्छिताती पाहे या उक्तीनुसार देवादिकांना सुद्धा अपेक्षा करावी लागली होती. मग आपल्याला अपेक्षा न करता सुद्धा मृत्यूलोकामध्ये जन्म प्राप्त झालाय ना, मग आपण भाग्यवान. मग आपण पूर्ण भावाने, पूर्ण विश्वासाने, पूर्ण श्रद्धेने विश्वाच्या मालकाचं भजन करणं आणि त्याला स्मरण हे तुमचं आमचं प्रत्येकाचं काम आहे. आणि आता जर कंटाळा केला तर हे जरी नाही काल हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल
वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे लटिकेन बोलू आम्ही वर्तमान खोटे लटिकेन बोलू आम्ही वर्तमान खोटे वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे वर्तमान खोटे दादा वर्तमान खोटे करुणी उचित करुणी उचित प्रेम गाली हृदया दहन महागया भजनी लागा देव मल्हारीची माझा माझा निलेश महाराजांकरता आणि या बालगोपाळांकरता जोरदार टाळी होता सगळ्या. भजना कीर्तनामध्ये बसत असताना टाळी वाजवायचा आणि भजनाचा अजिबात कंटाळा करायचा नाही, कारण याच जन्मामध्ये फक्त आपण भजन करू शकतो, दुसऱ्या जन्मामध्ये नाही. मग जरी देवाचं भजन करायला कंटाळा केला असेल तरी तुमच्या आमच्या नाशिक जिल्ह्याच्या अस्मिता असणारं ठिकाण म्हणजे श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर, आणि त्या त्र्यंबकेश्वर तीर्थक्षेत्रावरती ज्या संतांची समाधी आहे त्या संतांचं भजन करणं हे तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. सगळ्यांनी मोठ्या प्रेमाने पुण्यशब्दावरती याद करा आणि मोठ्या प्रेमाने टाळी वाजवा. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम
निवृत्तीनाथ महाराज की, विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज की जय श्रीराम. सामूहिक भजनात आणि सामूहिक भोजनात खूप आनंद फक्त घेता आला पाहिजे. असो यथामध्ये अवकाश या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न केला. सगळंच बरोबर आहे असं अजिबात म्हणणार नाही, पण जे जे काही योग्य वाटते ते जाता जाता प्रत्येकाने घरी घेऊन जा. चुकलं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष आहेत, बरोबर असेल ते आळंदीत चुकलोय त्या गुरुवर्यांचा समजा, बाकीचं मला परत द्या. बोलता बोलता जर एखादा शब्द चुकीचा केला असेल तर उदाहरण करणारे माफ करा, पुन्हा कधीच बोलणार नाही. झालेली कीर्तन रूपे सेवा विश्वगुरूंच्या चरणावरती, निवृत्तीनाथांच्या चरणावरती समर्पित करतो. कीर्तन माझं संपलंय, पण जाता जाता प्रत्येक कीर्तनामध्ये आणि प्रत्येक प्रवचनामध्ये अलीकडे एक सगळीच महाराज मंडळी एक महत्त्वाची सूचना सांगतायत, आणि ती सूचना आपण सगळ्यांनी आत्मसात करणं, आपण सगळ्यांनी एकत्र येणं हे तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य. तद्वत या असण्याने थोडंसं बोलतो आणि थांबतो. मान्य वेळ खूप झाला आहे, पण कीर्तनच 11 वाजता सुरू झालं होतं. बरोबर 2 तासाची वेळ कीर्तनाला द्यावी लागते. आता 1 वाजला आहे, 1ला 5 मिनटं कमी, 5 मिनटं माझ्याकडे आहे. बोलू का? हां आहे का 5 मिनटं? तुमच्या आमच्या वारकरी संप्रदायाचं मूळ स्थान श्री संत विश्वगुरू निवृत्तीनाथ महाराजांचं समाधी मंदिर. खऱ्या अर्थाने आदिनाथापासून म्हणजे भगवान शंकरापासून जी परंपरा आली त्या परंपरेची पायीक असणारे एक ठिकाण विश्वगुरू निवृत्तीनाथांची समाधी. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मचिंद्र तयाचा मुख्य शिष्य, मचिंद्राने बोध गोरक्षास केला, गोरक्ष ओळला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार. आणि निवृत्तीनाथ दादांकडून ज्ञानोबरायांकडे आला. ज्ञानोबरायांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचावा आणि जगद्गुरु तुकोबारांनी त्याचा कलश व्हावा. त्या ज्या वारकरी संप्रदायामध्ये तुम्ही आम्ही सगळेजण जीवन जगतोय त्या वारकरी संप्रदायाचं मूळ स्थान विश्वगुरू निवृत्तीनाथ महाराज. त्या विश्वगुरू निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधी मंदिराचं काम सुंदर पद्धतीने जोमाने सुरू आहे. आपण कोणत्याही कार्यक्रमाला जात, मग वास्तुशांती असेल, वर्षश्राद्ध असेल, शुभकार्य असतील, या कार्यक्रमांना जात असताना आपण कधीच रिकाम्या हाताने जात नाही. आणि हातामध्ये शाल टोपी किंबहुना टॉवेल टोपी नेल्याशिवाय राहत. मंडळी थोडंसं माफी मागून बोलतो, पण सत्यता आहे म्हणून तुमच्या मनापर्यंत पोचवतो. या शाल टोपीचं वर्णन आणि टॉवेल टोपीचं वर्णन कोणत्याच ग्रंथामध्ये आलेलं नाही. हे फक्त तुमच्या आमच्या मोठेपणापायी सुरू केलेल्या परंपरा आहेत. आणणारा आणतो आणि घेणारा घेतो. घेणाऱ्याच्या गळ्यामध्ये गंध साचला की घेणारा विचार करत नाही. गळ्यामध्ये गंध साचल्यानंतर गळ्यातल्या टॉवेल टोप्या काढतो आणि पोत्यामध्ये नेऊन टाकतो. या टॉवेल टोपीच्या माध्यमातून आपल्या महाराष्ट्राची काही कोटींची संपत्ती प्रत्येकाच्या घराघरात पडलेली आहे. त्याचा काहीच उपयोग होत नाही, काहीच उपयोग होत नाही. विचार जर केला तर एका किती कमी माणसात कार्यक्रम करायचा म्हटला तरी कमीत कमी एका कार्यक्रमाला 300 माणसं असतात. किती माणसं? कमीत कमी 300 माणसं. या 300 माणसांचा हिशोब जर केला, एका माणसाला टॉवेल टोपी घेण्याकरता 100 रुपये खर्च आहे. त्या 100 रुपयाने जर हिशोब जर केला तर 3 दाय 30,000 रुपये. 300 माणसांचे 30,000 रुपये 100 रुपयाने एका कार्यक्रमामध्ये व्यर्थ खर्च होतात. त्याचा काहीच उपयोग होत नाही. मग हे जे 30,000 रुपये, हे 30,000 रुपये ज्यांच्या कार्यक्रमाकरता आपण चाललोय, किंबहुना तुमच्या आमच्या टॉवेल टोपी करता जो खर्च लागतो, तो खर्च ज्याच्या कार्यक्रमाला चाललोय त्याला टॉवेल टोपी नेण्यापेक्षा एखाद्या पॉकेटमध्ये घालून जर तो खर्च जर त्या कार्यक्रमावाल्याच्या हातात जर दिला, आणि वाल्याच्या हातात दिल्यानंतर समजा वर्षश्राद्ध असेल, मग आईचं वर्षश्राद्ध असेल, वडिलांचं वर्षश्राद्ध असेल, किंबहुना आज वास्तुशांती आहे. समजा वास्तुशांतीच्या निमित्तानं आपण जर खऱ्या अर्थाने तो खर्च किंबहुना ती रक्कम जर त्या घरातल्या एखाद्या माणसाच्या हातात जर दिली तर जमा झालेली संपूर्ण रक्कम एकत्र करून विश्वगुरू निवृत्तीनाथ महाराजांच्या संस्थांचं समाधी मंदिराचा सुंदर पद्धतीने काम चालू आहे. त्या कामाला खऱ्या अर्थाने देणगी स्वरूपाने जर ती अर्पण जर केली तर खऱ्या अर्थाने त्या पैशाचं त्या रकमेची काहीतरी चीज झाल्याशिवाय राहणार नाही. घरात पडलेली टॉवेल टोपी आणि शाल टोपी जास्त दिवस झाले की माणसं मागचा पुढचा विचार न करता पोतीचे पोते पेटून देतात आणि आपली रक्कम वायाला जाते. हा पैसा व्यर्थ घालवण्यापेक्षा आपण सगळ्यांनी एकमताने एक विचाराने एकत्र येऊन खऱ्या अर्थाने विश्वगुरू निवृत्तीनाथ महाराजांच्या मंदिराला खऱ्या अर्थाने विकास जीर्णोद्धाराकरता सहकार्य करावे एवढी विनंती सगळ्यांना करतो. ज्यांच्या जीवनातून माय नावाचं अस्तित्व, ज्यांच्या जीवनातून बाप नावाचं अस्तित्व संपलं असेल
त्यांनी आपल्या आईवडिलांच्या ऋणातून उतराई होण्याकरता किंबहुना मायबापांच्या वाडवडिलांच्या इस्टेटीवरती जमीन जागेवरती आपण खऱ्या अर्थाने आनंद लुटतोय ना, मग त्या इस्टेटीतून जी उत्पन्न तुम्हाला आम्हाला प्राप्त होतं त्या उत्पन्नातून खऱ्या अर्थानं फुल न फुलाची पाकळी एकत्र करून विश्वगुरूंच्या चरणावरती अर्पण करणं हे तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य. अर्पण करत असताना ज्याची कोणाची आई गेलेली असेल त्या आईच्या पुण्यस्मरणार्थ ती अर्पण करा. ज्यांचे कोणाचे वडील गेले असतील त्यांच्या वडिलांच्या पुण्यस्मरणार्थ ती देणगी अर्पण करा. ज्यांची इच्छा असेल, इथं आमचे निखिल दादा खालकर इथं बसलेले आणि आम्ही एक 10-15 मिनटं मी थांबणार आहे. इथं पावती पुस्तक आहे, रितशीर पावती प्रत्येकाने घेऊन जा. ज्यांची इच्छा असेल त्यांनी इथे पावती फाडली तरी हरकत नाही. किंवा जर तुमची जर इच्छा असेल किंबहुना तुमचे जर सहकार्य जर असेल तर ही उपकरणं मी इथल्या 2 लेकरांच्या हातामध्ये देतो. ज्यांची इच्छा असेल. मला त्या दिवशी महाराज थोडी टीका केली एका जणांनी माझ्यावरती, म्हणजे महाराज तुम्हाला महाराष्ट्रभर फिरत असताना एवढा मान मिळतो, सन्मान मिळतो आणि तुम्ही उपकरणं घेऊन कीर्तनामध्ये पैसे मागतात. पण मंडळी इथं जर त्या विचाराचं कोणी जर असेल तर त्यांच्याकडे एक वाक्य तुम्हाला सांगून जातो. मी जन्माला येत असताना माझ्या मायबापाचा मुलगा म्हणून जन्माला जरी आलेलो असलो तरी मरताना मला निवृत्तनाथांच्या दारातला भिकारी म्हणून मारायला खूप आनंद होईल. म्हणून कोणी माझ्यावरती टीका केली तरी चालेल. ज्यांची इच्छा असेल त्यांनी या वास्तुशांतीच्या निमित्ताने या उपरण्यामध्ये खऱ्या अर्थाने फुल न फुलाची पाकळी म्हणून खऱ्या अर्थाने सहकार्य करणं तुमचं आमचं प्रत्येकाचं काम आहे. आणि जी रक्कम जमा होईल ती रक्कम अदृश्य पद्धतीने तिथं जाणार नाही. इथं पावती आहे, या कुटुंबाच्या नावाने, संपूर्ण कुटुंबाच्या परिवाराच्या नावाने इथं पावती फाडली जाईल आणि कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीला ती रक्कम मोजायला लावली जाईल. पारदर्शकपणाने ती रक्कम तिथपर्यंत पोहोचणार. त्याच्यामुळे काळजी करू नका. ज्यांची इच्छा असेल त्यांनी या उपरण्यामध्ये हे 2 लेकरं इथं उभे राहतील, त्यांच्या या उपरण्यामध्ये ती रक्कम टाकावी एवढी विनंती करतो आणि थांबतो. त्यानंतर ज्ञानेश्वर माऊली भजन होईल, त्याच्यानंतर जय विठ्ठल भजन होईल, त्याच्यानंतर विश्वगुरू निवृत्तनाथांचा अभंग होईल, त्यानंतर ज्ञानदेव तुकाराम भजनाने कीर्तनाची सांगता होईल. अगदी 5 मिनटं आदरणीय राहुल महाराज बोलतील आणि त्यानंतर कार्यक्रमाची सांगता होईल. तोपर्यंत कोणी आपली पवित्र जागा सोडू नका एवढी प्रत्येकाला विनंती करतो. ज्यांची इच्छा असेल त्यांनी खऱ्या अर्थाने विश्वगुरू निवृत्तनाथांकरता दान करावं एवढी विनंती करतो. यानंतर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम हो माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय धन्य धन्य नृत्य देवा काय महिमा वर्णा समाधी त्र्यंबक शिखरी मागे शोभे ब्रह्मगिरी अनुरते नाथाचे चरणी शरण एका ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ऐका आज आपल्या